यंदा 29 जून 2026 रोजी सोमवारी आहे वटपौर्णिमा आणि सुवासिनी महिला अगदी आतुरतेने या सणाची वाट पाहत असतात. कारण हा सण आहे सौभाग्याचा. आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहावं, त्याला दीर्घायुष्य मिळावं आणि पुढील 7 जन्म हाच पती आपल्याला मिळावा म्हणून केलं जाणारं व्रत म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी प्रत्येक लग्न झालेल्या महिलेला सगळ्यात सुंदर आणि खास दिसायचं असतं. परंतु वटपौर्णिमेची पूजा करताना कोणत्या रंगाची साडी किंवा कपडे घालावे, कोणते रंग शुभ मानले जातात आणि कोणते रंग अजिबात घालू नयेत याबद्दल अनेक बायकांचे अनेक प्रश्न असतात. पण त्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बोलूयात त्या रंगांबद्दल जे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. पहिला रंग आहे लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम आणि शक्तीचे प्रतीक आहे. वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा कलर आहे हिरवा रंग. हिरवा रंग आहे निसर्गाचा आणि समृद्धीचा. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यामुळे हिरव्या रंगाची साडी नेसणे खूपच सुंदर आणि सणाला साजेसे दिसते. तिसरा रंग आहे पिवळा रंग. हा रंग मांगल्याचा आणि आनंदाचं प्रतीक आहे. पिवळ्या रंगात एक तेज आहे, पॉझिटिव्हिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीहरी विष्णूंचा हा आवडता रंग आहे. पूजेच्या विधीमध्ये पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. चौथा शुभ कलर आहे गुलाबी किंवा नारंगी रंग. जर तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही राणी गुलाबी म्हणजेच मॅजेंटा किंवा गडद नारंगी रंगाची साडी निवडू शकता. हे रंग व्हिडिओ आणि फोटोमध्येही खूप छान दिसतात. आता आपण जाणून घेऊया या पवित्र वटपौर्णिमेच्या सणाला शक्यतो कोणते रंग आपण घालणे टाळावेत. पहिला कलर आहे काळा रंग. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेला काळ्या रंगाचे कपडे किंवा साडी या दिवशी अजिबात नेसू नका. दुसरा रंग आहे गडद निळा, डार्क ब्लू किंवा करडा रंग म्हणजे ग्रे कलर. हे रंग थोडेसे निगेटिव्ह मानले जातात, त्यामुळे वडाच्या पूजेला जाताना हे रंग शक्यतो घालणे टाळावेच. आता मैत्रिणींनो, वटपौर्णिमेला पैठणी, नऊवारी किंवा काठापदराची साडी नेसल्यास तुमचा लुक खूपच खुलून दिसेल. त्यामुळे ही फॅशन टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. तसेच साडीवर सोन्याचे दागिने किंवा मोत्यांची ज्वेलरी खूप छान सूट होते. नाकात छान अशी नथ घालायला विसरू नका. नथेशिवाय तुमचा लुक अधुरा वाटेल. केसांचा छान अंबाडा म्हणजे बन घालून त्यावर मोगऱ्यांचा किंवा गुलाबाचा गजरा माळल्यास तुमचा लुक परफेक्ट होऊन जाईल. सगळ्यात शेवटी सांगायचं झालं तर फोटोशूट नक्की करा, कारण हा दिवस वर्षातून एकदाच येतो. या दिवसाला अस्मरणीय बनवा. तुमच्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करा आणि ग्रुपने फोटो आणि व्हिडिओज बनवा. तर मग सखींनो, या वटपौर्णिमेला तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा.